वर्धा नदी खोरं. वर्धा नदी खोऱ्याचा विचार केला तर मध्य प्रदेशमध्ये बैतूल येथे बैतूल येथे याचा उगम होतो. सातपुडाच्या दक्षिण उतारावरती उगम आहे. सातपुडाच्या दक्षिण उतारावरती उगम पावते. नंतर वेमला निरगुडा विदर्भा उजव्या बाजूने येते. कारबोर नंदईरई डाव्या बाजूने. वेमला निरगुडा विदर्भ उजव्या बाजूने. कारबोर नंदईरई डाव्या बाजूने. कुणाच्या उपनद्या आहेत ह्या? वर्धाच्या उपनद्या आहेत. कुणाच्या उपनद्या आहेत? वर्धाच्या उपनद्या आहेत. कारबोर नंदईरई, वेमला निरगुडा विदर्भ उजव्या बाजूने, तर कारबोर नंदईरई डाव्या बाजूने. नंतर एक पैनगंगा नदीचं खोरं. पैनगंगा नदीचं खोऱ्याचा विचार जर केला, वैनगंगा नदीचं खोरं. वैनगंगामध्ये मध्य प्रदेश मैकल येथे उगम पावते. मध्य प्रदेश वैकल येथील वैनगंगा मैकल. शिवनी जिल्हा भाकल 300 किलोमीटर वाहते नॉर्थ साऊथमध्ये. वर्धा प्लस वैनगंगा प्राणहिता संगम. वर्धा प्लस वैनगंगा यांचा संगम होऊन प्राणहिता नदी आहे. संगम चपराळा गडचिरोली जवळ आहे. प्राणहिता 117 किलोमीटर प्रवास करते. इंद्रावती प्रवास मध्य प्रदेशमध्ये उगम. इंद्रावतीचा प्रवास गडचिरोली आग्नेयची सरहद निर्माण करतो. इंद्रावती नदी कुठं आहे? मध्य प्रदेशमधून आहे. बांदिया अकेरा डोंगरी कोठारी इंद्रावतीच्या उपनद्या आहेत. बांदिया अकेरा डोंगरी कोठारी इंद्रावतीच्या उपनद्या आहेत. आणि वैनगंगा नदीचा विचार केला तर वैनगंगा नदीच्या उपनद्यांमध्ये सूर, चुलबंद, गाढवी, खोब्रागडी, बाग, कटरानी, फुलर, बांदिया ह्या सगळ्या उपनद्या डाव्या बाजूने येणार आहेत. सूर, चुलबंद, गाढवी, खोब्रागडी, वाघ, कटरानी, फुलर, बांदिया. तर उजव्या बाजूने विचार केल्यास तर कन्नान, नाग, मूल, अंधारी, पठारी, वर्धा. गोदावरी खोऱ्याची सरासरी उंची 350 ते 550 मीटर आहे. जसे पूर्वेकडे जावे तसे विस्तार कमी होतो. जसं पूर्वेकडे जावं तसा विस्तार कमी होत जातो. रुंदी 150 ते 200 किलोमीटरवरती 50 किलोमीटरने खाली जाते. मांजरा नदीने नदीच्या उल्लेख केलेला आहे. नंतर संगमावरील स्थळे वर्धा बेंबळा, नांदेसावंगी, वर्धा रामगंगा रामतीर्थ, वैनगंगा वाघ गोंदिया. नंतर प्रवरा मुळा माळुंगी येथे संगमनेर, गोदावरी येथे टोके. भामरागड येथे इंद्रावती, पर्णकोटा, पामुल गौतम आणि इंद्रावती भामरागड येथे एकत्र येतात. येलदरी सिद्धेश्वर धरण दक्षिण पूर्णावरती आहे. इसापूर धरण पैनगंगावरती आहे. वनवाली धरण पूस नदीवरती आहे. सायखेड धरण खुनी नदीवरती आहे. इटियाडोह धरण गाढवी नदीवरती आहे. नंतर बोर धरण बोरी नदीवरती आहे. पोथरा धरण पोथरा नदीवरती आहे. नदी आणि महत्त्वाची शहर इसापूर धरण पैनगंगावरती आहे. वनवाली पूस नदीवरती आहे. सायखेड, खुनी, इटियाडोह, गाढवी, बोर धरण बोरी नदी, पोथरी नदीवरती आहे. गोदावरी नाशिक, पैठण, गंगाखेड, कोपरगाव, नांदेड. पैनगंगा मेहकर, पुसद, महागाव. वाघाडी, दारंजी, खुनी, पांढरकवडा, अरुणावती. अरणी. वर्धा नदी पुलगाव, आर्वी. वैनगंगा पवनी, भंडारा, गडचिरोली, चारमोशी, अहेरी आणि सिरोंचा. नंतर भीमा नदीचं खोरं. भीमा नदीच्या खोऱ्याचा विचार केला तर भीमा नदीच्या खोऱ्यांमध्ये भीमा नदीचा उगम पुणे भीमाशंकर जवळ येतो. भीमा नदीचा उगम पुण्यातील भीमाशंकर जवळ आहे. आग्नेय 451 किलोमीटर वाहते, प्रवास करते. क्षेत्र 46,184 किलोमीटरचं क्षेत्र आहे. खोऱ्यात पुणे, सोलापूर पूर्ण जिल्हा आहे. साताऱ्याचा खंडाळा, फलटण, दहिवडी तालुका. नगर साऊथचं श्रीगोंदा, कर्जत, जामखेड जिल्हे आहेत. नंतर बीडमधील आष्टी आहे. उस्मानाबादमधील परांडा, भूम, तुळजापूर, उमरगा. या भीमा नदीचा उगम विचार जर केलास तर कुकडी, मीना, वेळ, सिना, भोगवती, बोरी डाव्या बाजूने कोण येतं तर कुकडी, मीना, वेळ, सिना, भोगवती, बोरी. उजव्या बाजूने जर बघितलं तर उजव्या बाजूने इंद्रायणी, भीमा,
भामा मुळा मुठा निरामान. इंद्रायणी भामा मुळा मुठा निरामान. इंद्रायणी भामा मुळा मुठा निरामान. नंतर भीमाशंकर नदीचं बघा. ही भीमाशंकर नदी आहे. या भीमाशंकर नदीचं बघितलं तर भीमाशंकर नदी ही पुढे जाऊन कुरगुड्डी येथे कृष्णाला मिळते. कुरगुड्डी रायचूर येथे कृष्णा नदीला मिळते. कुरगुड्डी रायचूर येथे कृष्णा नदीला मिळते. या भीमा नदीला उजव्या बाजूने आणि डाव्या बाजूने, उजव्या बाजूने कोण येते? उजव्या बाजूने इंद्रायणी, पवना, मुठा, मुळा, कर्रा, निरा, मान, बोर. इंद्रायणी, पवना, मुळा, मुठा, निरा, कर्रा, मान, बोर. तर डाव्या बाजूने घोड, मीना, कोकडी, सीना, भोगवती, बोरी. नंतर सीना नदी डाव्या बाजूने भीमेला मिळते. नगरमध्ये उगम आहे. भोगवती व बोरी उपनद्या आहेत तिच्या. भोगवती व बोरी ह्या उपनद्या आहेत. वेळ नदी धाकले येथे उगम आहे. 64 किलोमीटर लांब आहे. धाकले येथे उगम आहे. 64 किलोमीटर लांब अशी आहे. घोड नदी भीमाशंकरच्या उत्तरेस 15 किलोमीटरवरती उगम आहे. भीमाशंकरच्या उत्तरेस 15 किलोमीटरवरती उगम आहे. कुकडी व मीना घोडला मिळतात. कुकडी व मीना घोड नदीला जाऊन मिळतात. भामा नदी भीमाशंकरच्या दक्षिणेस 10 किलोमीटरवरती आहे. पिंपळगावला भीमाला मिळते. खोऱ्यास भामनेर म्हणतात. इंद्रायणी नदी लोणावळ्याच्या नैऋत्येस उगम आहे. कुरवंडे खेड्याजवळ आंध्र उपनदी येते. देऊ आळंदीवरून आहे. मुळामुठा बोरघाटच्या दक्षिणेस मुळामुठा आहे. पुण्यातून वाहते. मुठाला मिळते. मुठाला मिळते. मुळा कुणाला मिळते? तर मुठाला मिळते. नीरा नदी पुणे सातारा सरहद निराकराचा संगम क्षेत्र आहे. नंतर धरणं भीमा नदीवरती वीर धरण, नीरा नदीवरती आहे. बाडगर धरण वेळवंडी नदीवरती आहे. पानशेत धरण अंबी नदीवरती आहे. वरसगाव धरण मुळा नदीवरती आहे. मुळशी धरण मुळावरतीच आहे. खडकवासला धरण मुठा नदीवरती आहे. उजनी धरण भीमावरती आहे. संगम शिरूरला कुकडी घोड संगम आहे. रांजणगावला मुळा मुठा भीमा नीरा यांचा संगम आहे. पंढरपूरला भीमा नदीवरती आहे. देऊ आळंदी इंद्रायणीवरती आहे. जेजुरी करा नदीवरती आहे. नंतर कृष्णा नदीचा जर विचार केला तर पश्चिम घाटापासून ते पूर्व घाटापर्यंत वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते. कृष्णा नदी पश्चिम घाटापासून ते पूर्व घाटापर्यंत वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते. सातारा महाबळेश्वरला 1220 मीटर उंचीवरती ती आहे. वेण्णा, कोयना, गायत्री, सावित्री, कृष्णा यांचा पण उगम होतो. वेण्णा, कोयना, गायत्री, सावित्री, कृष्णा यांचा पण उगम होतो. उगम ठिकाणापासून 65 किलोमीटर अंतरावरती अरबी समुद्र आहे. दक्षिणेला पूर्वेला नंतर आग्नेयेला प्रवाह जातो. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशमधून वाहते. आंध्र प्रदेशमधून वाहणारी ही नदी आहे. लांबी 1400 किलोमीटर आहे. 282 किलोमीटर. 1400 किलोमीटर भारतात आहे. 282 किलोमीटर महाराष्ट्रात आहे. कोण? कृष्णा नदी. एरिया 2,58,000 त्यातली 28,007 किलोमीटर स्क्वेअर आपल्याकडे आहे. 28,007 फक्त 2 लाख पैकी 28,000 आहे. सातारा सांगली संपूर्ण कोल्हापूर जिल्हा. खंडाळा, फलटण, मान वगळून ती सगळीकडे आहे. नंतर वाई, माहुली, कराड सातारा. नंतर ती फक्त येरळा नदी येते. वरून कोणती नदी येणार आहे? येरळा भिलवडीतून येणार आहे. भिलवडी येते ती येरळ होणार आहे. नंतर कुरुंदवाड येथे दुसरी एक नदी आहे. वारणा नदी येणार आहे. नंतर कुरुंदवाड येथे पंचगंगा येणार आहे. नंतर दूधगंगा, वेदगंगा येणार आहेत. नंतर मॅपमध्ये जर बघितलं तर मॅपनुसार हा मॅप आहे कृष्णा नदीचा. या कृष्णा नदीचा विचार करता कृष्णा नदीला वरच्या बाजूने म्हणजे कोणती बाजू आहे? डाव्या बाजूने येरळा नदी येते मानकाटाव येथून. नंतर वेण्णा नदी उजव्या बाजूने येते माहुली येथून. कोयना नदी कराडमध्ये येते. वारणा नदी कुरुंदवाड येते. पंचगंगा नदी नरसोबाची वाडी येते. ठीक आहे. नंतर धरणांचा विचार करता धोम धरण वाई येथे कृष्णावरती आहे. कोयना शिवसागर तलाव हेळवाक येते. चांदोली धरण वारणा नदीवरतीच आहे. राधानगरी भोगवती नदीवरती आहे. काळम्मावाडी दूधगंगा नदीवरती आहे. पंचगंगा कोल्हापूरची जीवनवाहिनी आहे. 5 नदी कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती, सरस्वती. कुंभी, कासारी, भोगावती, तुळशी, सरस्वती. गुप्त नदी कोल्हापूरच्या दक्षिण भागातून दूधगंगा, वेदगंगा, घटप्रभा, ताम्रपर्णी नद्या जातात. तापी नदी खोरे
तापी नदी खोऱ्याचा विचार केला तर पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारं खोरं आहे, पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारं खोरं आहे तापी नदी खोरं. तापी नदी खोऱ्यामध्ये बघा ही तापी नदी खोरे आहे. असं तापी नदीचं खोरं आहे. या तापी नदी खोऱ्यामध्ये जर बघितलं ही तापी नदी आपली, ही तापी नदी खोरे. या तापी नदी खोऱ्यांमध्ये जर बघितलं तर उगम मध्य प्रदेशमधील मुलताई, तापी मुलताई, तापी मुलताई. नंतर सातपुडा पर्वत रांगेत आहे, महाराष्ट्र MP गुजरातमधून वाहते, महाराष्ट्र MP गुजरातमधून वाहते. 724 किलोमीटर लांबी आहे. महाराष्ट्रामध्ये 208 किलोमीटर आहे, महाराष्ट्रामध्ये 208 आहे, तशी 724 किलोमीटर आहे. 31,600 किलोमीटर स्क्वेअरचा एरिया आहे. महाराष्ट्रामध्ये रुंदी 240 किलोमीटर रुंदी आहे. पायथ्याला पिडमॉन्ट तयार झालेला आहे. बीडची निर्मिती झालेली आहे. कुठं? तापीमध्ये. कुठं? तापीमध्ये. गळीतून वाहणारी आहे, मर्यादित उपयोग आहे. नंतर याच्यामध्ये जर बघितलं तर ही अशी वाहते आणि हिला डाव्या बाजूने कोण आहे? पांझरा, धुळ्यापासून जाते. नंतर बोरी नदी आहे. नंतर गिरणा आहे. ह्या गिरणाचं आरम मोसम लितूर पांजन, आरम मोसम लितूर पांजन गिरणा नदी आहे. नंतर वागूर नदी आहे. नंतर खालूनच येणारी अशी इकडून येणारी नदी, इकडून एक येणारी नदी आहे, तिला म्हणतो पूर्णा नदी, महत्त्वाची उपनदी आहे. ही पूर्णा नदी अमरावतीच्या तिकडून येते. या पूर्णा नदीला उजव्या बाजूने वान, नंद, शहानूर, फुलेश्वरी, वान, नंद, शहानूर, फुलेश्वरी आणि चंद्रभागा ह्या उपनद्या आहेत. तर डाव्या बाजूने मन, मोरणा, काटेपूर्णा, मन, मोरणा, काटेपूर्णा, विसावा, मन, मोरणा, काटेपूर्णा, विसावा. तापीची मुख्य उपनदी ही पूर्णा आहे. तापीला उजव्या बाजूने चंद्रभागा, भुलेश्वरी, शहानूर, नंदवान. चंद्रभागा, भुलेश्वरी, शहानूर, नंदवान. चबुशन कुठले आहे? डाव्या बाजूने, तापीच्या डाव्या बाजूने. तर तापी खोऱ्यात उजव्या बाजूने उजव्या बाजूने आहे. चबुशन हे कुठल्या बाजूने? उजव्या बाजूने. डाव्या बाजूने पेटी, काटीपूर्णा, मोरणा, मन, नळगंगा. तापीपूर्णेला वागूर, गिरणा, बोरी, पांझरा, बुराई या नद्या मिळतात तापीपूर्णेला. तर वागूर, गिरणा, बोरी, पांझरा, बुराई या सगळ्या उपनद्या कोणाला? तापीपूर्णेला मिळतात. तर तापी खोऱ्यात पश्चिमी विदर्भात अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार. अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, धुळे, नंदुरबार, जळगाव. पूर्णा नदी उगम गाविलगड जवळ दक्षिण उत्तरावरती आहे. गाविलगडच्या दक्षिण उत्तरावरती नदीचा उगम गाविलगडच्या दक्षिण उत्तरावरती आहे. श्री क्षेत्र चांगदेवजवळ पूर्णा तापीचा संगम झालेला आहे. भुसावळ जवळ जळगावमध्ये उपनद्या एकमेकांना समांतर आहेत. अकोला, वाशिम, काटेपूर्णा, मोरणा, मन या डाव्या बाजूने येतात. काटेपूर्णा, मोरणा, मन या डाव्या बाजूने येतात. नळगंगा बुलढाणाच्या दक्षिण उत्तरावर जाऊन मिळते. तापी पूर्णा जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये वाहते. तापी पूर्णा जळगाव, धुळे, नंदुरबारमधून वाहते. नंतर प्रकाश येथे गुजरातमध्ये प्रवेश करते. गिरणा नदी डाव्या तीरावरून मिळणारी IMP दुसरी IMP आहे. गिरणा दुसरी IMP आहे. डाव्यात मोसम, आरम, लितूर पांजन. उजव्या बाजूने लितूर पांजन आहे. गिरणा नदीला उजव्या बाजूने कोणी? लितूर पांजन आहे. पूर्वेला दक्षिण उत्तर वाहून मिळणारी बोरी पांजरा आहे. पूर्व पश्चिम वाहणारी बुराई नदी आहे. अमरावतीमधील तापीच्या उपनद्या कापरा, सिपरा, गाडगी, डोलर. अमरावतीमधील उपनद्या आहेत. ह्या कुठल्या आहेत? अमरावतीमधील उपनद्या कोणत्या आहेत? कापरा, सिपना, गाडगी, डोलर. IMP धरण महान धरण काटेपूर्णावरती आहे. अकोलातील काटेपूर्णावरती महान धरण आहे. दहिगाव जामदे गिरणा नदीवरती आहे. सुसरी धरण गोमतीवरती आहे. सुसरी, गोमती. पांझरा सय्यदनगर धरण पांझरावरती सय्यदनगर धरण आहे. फोपर धरण बुराईवरती आहे. फोपर, बुराई, पांझरा, सय्यदनगर. दहिगाव जामदे, गिरणा नदी. नंतर महान धरण मोरणा काटेपूर्णावरती महान धरण आहे. तापी, पांझरा, मुळावत, धुळे. तापी, गोमती, प्रकाशी नदी काठशेरी. पातूर, अकोला, निर्गुणा नदीकाठी आहे. आलो. नंतर शेगाव धरण मांस नदीवरती आहे. अकोला मोरणा नदीवरती आहे. मलकापूर नळगंगावरती आहे. चाळीसगाव लितूरवरती आहे. धुळे पांझरावरती आहे. साक्री कान नदीवरती आहे. शिरपूर अर्णावतीवरती आहे. शिंदखेडा बुराईवरती आहे. शहादा गोमतीवरती आहे. नर्मदा नदी खोरं 1312 किलोमीटरचा एरिया आहे. 98,795 किलोमीटर स्क्वेअरचा एरिया आहे. महाराष्ट्रात 54 किलोमीटरच आहे. नंदुरबारची सरहद तयार करतं.
गळईतून वाहणारी नदी आहे नर्मदा तापी. नर्मदा तापी गळईतून वाहतात. अकराणी आणि सातपुडा नर्मदा जाते. सातपुडा आणि इकडं अकराणी यांच्यामधून नर्मदा जाते. नंतर एक कोकणातील उपनद्या. कोकणातील उपनद्यांचा विचार केला तर सर्वात मोठी वैतरणा नदी आहे, 154 किलोमीटर स्क्वेअरची आहे. नंतर वैतरणा, नंतर उल्हास आहे. नद्या पश्चिम वाहिनी आहेत, एकमेकांना समांतर आहेत, आकूड सरळ कड्यासारख्या वाहणाऱ्या नद्या आहेत. उत्तर कोकणात दमणगंगा, वरळी, सूर्या. नंतर वैतरणा, दहरजा, पिंजाल, लोहानी, बांदिया. नंतर तानसा, बादसई, काळू. 55% क्षेत्र उल्हासचं आहे. 55% क्षेत्र उल्हासचं आहे. उल्हास, मुरबाडी, बारवी, पेज, बारवी धरणे. मध्य कोकणात आहे पहा, कोका, साजो, जवा, गांधार, भगवती. दक्षिण कोकण काजवी, मुचुकुंदी, काजवी, शुक, काजळी, मुचकुंदी, काजवी, शुक, देवगड, आचरा, गडकर्ली, तेरेखोल, कळना, तिलारी. नंतर पेन नदीवरती पेन शहर, भोगावतीवरती आहे, कर्जत शहर उल्हासवरती आहे, माणगाव घोड नदीवरती आहे, खालापूर पाताळगंगावरती आहे, दापोली जोगवरती आहे, पाताळगंगावरती खालापूर आहे. नंतर राजापूर काजवीवरती आहे, राजापूर काजवी. नंतर शहापूर भातसई नदीवरती आहे, पोलादपूर सावित्रीवरती आहे, पाली अंबीवरती आहे, रोहा कुंडलिकावरती आहे, चिपळूण वाशिष्ठी नदीवरती आहे, कणकवली गडवरती आहे.